वरती बरं का ते बंद करायचं 2 रेषा. नमस्कार, मी कृषी मित्र अंकुश बोर्डे, राहुरी विभाग. बळीराजा सेंद्रिय शेतकरी गटातील सदस्य बाबासाहेब शिरसाट यांच्याकडे आपण आता जीवामृत ही स्लरी बनवणार आहोत. तर ही स्लरी बनवित असताना आपण शेतकऱ्याकडूनच बनवून घेणार आहोत. तर ही स्लरी आता आदिनाथ माने हे शेतकरी आपल्याला बनवून दाखवणार आहेत. आदिनाथ माने, तुम्ही आता पहिल्यांदा काय घेणार आहे स्लरी टाकण्यासाठी? तुम्ही पाहिलंच खाली नाही का, बादलीत गुळाचं पाणी आहे, बेसन पीठ आहे. या डब्यामध्ये गाईचं गावरान गाईचं गोमित्र आहे आणि याच्यामध्ये गावरान गाईचं शेण नाही का कालून मिक्स केलेली स्लरी टाईप माती म्हणून. आणि याच्यामध्ये माती. तर आपण सर्वप्रथम आपण आता आहे ना हे बेसन पीठ आहे ना हे याच्यामध्ये टिपाडामध्ये टाकणार आहे. दोन किलो गुळ घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये मिक्स केला आहे आणि ते बी द्रावण याच्यात ओतू राहिले. त्यानंतर आपण जे गावरान गाईचं गोमित्र आहे ना ते सुद्धा याच्यात टाकत आहोत. अशा पद्धतीने आपण गावरान गाईचं गोमित्र टाकलेलं आहे. आता राहिली वडाचं झाड. त्याच्यात वडाचं झाडाखालची माती याच्यातून टाकतो यामध्ये वडाखालची पिंपळाच्या झाडाखालची माती आहे तिचं पाण्यामध्ये मिक्स करून ती सुद्धा या आपण पिंपामध्ये होतो. अशा पद्धतीने आपल्या या टिपाडामध्ये जीवामृतची स्लरीचे सर्व घटक याच्यात टाकलेले आहे. पाणी भरून घ्यायचं. हे द्रावण जवळपास 180 लिटर म्हणजे 20 लिटर झालेले आहे. याच्यानंतर आपण आणखीन हे 200चं बॅरल असल्यामुळं पूर्ण 180 लिटर याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि त्यानंतर थोडं म्हणजे 10 लिटर पाणी कमी करणार आहे. कारण ज्यावेळेस आपल्याला हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवायचं आहे ना ते पाणी वगैरे आपल्या अंगावर उडू शकतंय, त्याच्यामुळे थोडं पाणी कमी टाकणार आहे. अशा पद्धतीने जीवामृतची स्लरी बनवलेली आहे. खूप छान पद्धतीने जीवामृत ही स्लरी आपल्या शेतकऱ्यांनी कशी बनवावी हे सांगितलेलं आहे. तर बळीराजा सेंद्रिय शेतकरी गटाचे सदस्य बाबासाहेब शिरसाट हे आपल्या कृषी मित्र प्रकल्पाला काही बोलणार आहे, म्हणजे आभार व्यक्त करणार आहे. तर ते 2 शब्द त्यांनी कृषी मित्र प्रकल्पाला सांगावे. आमचे कृषी मित्र बचत गट आम्ही सर्वजण एकत्र येऊन हे शेतीसाठी जे ऑर्गॅनिक आणि रासायनिकपासून ऑर्गॅनिककडे वळण्याचे काम आता करीत आहेत. जेणेकरून शेतीचा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढ होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
कृषी मित्र प्रकल्प कृषी मित्र प्रकल्प आभार. आभार मानतो.